पहिल्यांदा माझ्या भावाने केकवर असे नाव पाहिले आणि तो इमोशनल झाला. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर 11 ऑगस्टला माझ्या भावाचा बर्थडे असतो, पण आम्हाला 10 ऑगस्टला रात्री 12 वाजता त्याचा केक कट करायचा होता. आम्ही केक वगैरे घ्यायला गेलो. बाईला तिथे एक पेस्ट्री आवडली होती. तिला पेस्ट्री वगैरे घेतली आणि निघलोच होते, की मम्मीचा कॉल आला, मला गोकुळ स्वीटनं कचोरी वगैरे घेऊन या. मग तिला कचोरी आणि काहीतरी स्वीट घेतलं आणि आम्ही घराकडे निघालो. आणि आम्हाला घरी आल्याच लगेच पेस्ट्री खायची होती. पेस्ट्री वगैरे खाल्ली आणि आम्ही येईपर्यंत माझं बाळ मस्त शांत झोपलेलं होतं. मामाचं इकडे काम चालू होतं. तोपर्यंत प्रथमेश उठला. प्रथमेशला मस्त छान बर्थडेसाठी रेडी केलं. इथे तुम्ही बघू शकता. आणि 12 वाजायला आणखीन थोडा टाइम होता. तोपर्यंत मी आणि प्रथमेश मस्त एकमेकांसोबत खेळत होतो. 12 तर वाजले होते, पण मामाला आम्ही सांगितलं नव्हतं, की तुझ्यासाठी आम्ही केक वगैरे आणलेला आहे. तर मामाला 12 वाजता त्याचे मित्र घेऊन गेले आणि आमचा प्लॅन फ्लॉप झाला. मामा येईपर्यंत माझं बाळ झोपून गेलेलं होतं. मग मामा आला तर मला हा ब्लास्ट करायचा होता, पण तो माझ्याकडून काही होईना. मामाने सांगितलं असं कर, तरीही माझ्याकडून काही होईना. शेवटी त्याला त्याच्याच हाताने फोडायचं होतं. तो फुटला आणि मस्त मग आम्ही इकडे केकवर केक त्याला म्हणलं ओपन कर. त्याने केक ओपन केला आणि त्या मामा नाव पाहून तो खरंच इमोशनल झाला. मग छान असा केक वगैरे कट केला आणि त्याला मस्त हॅपी बर्थडे वगैरे म्हटलो आणि थोडी थोडी बाईट त्याला खाऊ घातली. पण प्रथमेश झोपलेला होता. या गोष्टीचं सगळ्यांना थोडंसं वाईट वाटलं. पण काय करणार, छोटं बाळ आहे ना, त्याला बर्थडेचं अजून काही कळत नाही. तर असं झाला आमचा बर्थडे. बाय.